काय माहिती कुठं जाऊन पडलाय, सकाळपासून स्वयंपाक झाले तरी जेवायला आला नाही. सासू अशी आणि नवरा असा मिळाला. काय चिवच्या एकट्याच बडबड करत बसल्या. काय करणार मग, ते जिंदगीच अशी आहे माझी. जाऊ दे, बस तू. काय नाही, लेख विचारू का? विचारा ना. तुमची शेजारची सुवर्णा काकू आहे, माझ्याबद्दल काय बोलते काय? काय नाही बोलते तुमच्याविषयी. नक्की ना? नक्की. खरं सांग. काय नाही तुमच्याविषयी कोण वाईट बोलणार आहे, चांगलंच बोलतात सगळे. चॉकलेट देईन तुला, सांग. खरंच चांगलंच बोलतात. नाही सांगायचं का तुला? अहो सांगते की म्हणतात की बिचारी एवढी भारी दिसायला वगैरे, असा पिदाडा नवरा भेटलाय, शेतात जाती पण किती सुंदर दिसते. या पिदाड्यापेक्षा एखादा किती भारी नवरा भेटला असा बिचारा. खरं आहे त्यांचंच. मला वाटलं काय वाईट बोलत असतील, पण चांगलं बोलतात. पण हा पिदाडा नवरा आणि ती सासू आहे का, त्यांना माझी किंमत. एवढी सोन्यासारखी मुलगी आहे, सोन्यासारखी बायको मिळाली, सोन्यासारखी सून मिळाली तिला, पण काय नाही, किंमतच नाही माझी. पडलेच ना आता गटारीत तिथं. त्याला काय अजून पडाना, मला काही पडलेलं नाही. मला नुसतं शेतात यावं लागतं. आता एवढी सुंदर साडी घेतली होती, म्हणलं एखाद्या सणाला घालन, पण काय कुठं जाणं होत नाही, काय नाही, लग्नाला नाही, काय नाही, म्हणून आले शेतातच काय घाल. तुम्ही मकर संक्रांतीला दिसल्या नाही? कसं येणार, शेतात काम करत होते त्या दिवशी मी. साडी भारी पण तुमची, मला देशील काय एखाद दिवशी घालायला? हा जा घेऊन, फक्त मला सांगत जा कोण माझ्याबद्दल काय काय बोलते काय नाही. तुला जे घेऊन जायचं ते घेऊन जात जा. काय विषय कोण वाईट बोलणार आहे? हा ते आहेच, मग कोणाचं वाईटच करत नाही. जाऊ दे. अभ्यास कसा सुरू आहे? मजेत, मस्त कर मग अभ्यास. जाऊ कर. हा हा जा, बाय. मी पण काम करते करा आता. काम. बाय बाय. बाय बाय. हा ना, जा घेऊन तुला. नको आता तोडीला आले तुमच्या शेंगा, कशाला? आपलंच आहे. सांगत राहायचं मला कोण माझ्याबद्दल काय बोलते काय. हा हा बाय.